रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। ज्ञानोबारायाने 18व्या अभंगामध्ये सोपा मार्ग सांगितला। हरिपाठाची कीर्ती जरी आपण वर्णन केली, पवित्रची होय देह त्यांचा, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरि कृपा होयत यावरी। एक रामकृष्ण हरी। हरिपाठ अत्यंत महत्वाचा आहे। माप सांगण्याचं तात्पर्य असं आहे, भगवान रामरायांचे एवढे उपकार झालेत। आज रामनवमी तिथी आहे मायबाप। प्रत्येक तिथीचं आपलं आपलं महत्व आहे, एक नाही प्रत्येक तिथीचं। प्रतिपदेच्या दिवशी पाडवा, नवीन वर्ष सुरू, द्वितीयेचं महत्व आहे, तृतीयेचं महत्व आहे, चतुर्थीचं महत्व आहे, पंचमीचं महत्व, षष्टीचं महत्व आहे। कपिला षष्टी सारखी षष्टी येते, नाथबाबांची षष्टी आहे, सप्तमी येते, अष्टमी येते, गोकुळाष्टमी आहे। नवमी नावाची तिथी थोडी बाजूला थांबली। तिथी 16 आहेत, आहे की नाही? मग त्यापैकी नवमी गपचीप बसली बिचारी, काही म्हणायला तयार। देवाने विचार केला, सगळ्या तिथी माझ्या जवळ येऊन, आहे की नाही, अवताराला या अवताराला या आमच्या तिथीवर म्हणायला लागल्यात, काय करावं? आणि ही राम नवमी असणारी तिथी बोलायला तयार नाही। नवमीकडे जातात भगवानाने, सांगतात नवमी तुझा मी स्वीकार करतो, आहे की नाही? आणि भगवंताने तिला जागा दिली। आणि मायबाप, आहे की नाही, या नवमी तिथीला, आजच्या तिथीला भगवंताने दुपारच्या वेळेला अवतार अशा पद्धतीने धारण केला, तो कौशल्या मातेच्या समोर 8 वर्षाची मूर्ती उभी राहिली। काय कौशल्या मातेचं भाग्य आणि पुण्य असेल। स्वप्नात सुद्धा भगवान ज्यांच्या यायला तयार नाही, आणि भगवान अशा पद्धतीनं 8 वर्षाच्या रूपानं कौशल्या मातेच्या समोर उभे टाकले। मातेने विचार केला, देवा 8 वर्षाचं कोटं लेकरू जन्मात असते काय? कमी करावय, कमी करावय, कमी करावय। बाळच झाले राम भगवान त्या ठिकाणी। काय अधिकार असेल ते आमच्या कौशल्या मातेचा? बाळ झाले कौशल्या मातेसाठी भगवान बाळ। आणि म्हणून एकच सांगण्याचं तात्पर्य असं आहे, कौशल्या माता ही सद्विद्या आहे। ज्येष्ठ कौशल्या ते सद्विद्या, सुमित्रा ते शुद्ध मेधा, कैकई ते अविद्या, मंथरा कुविद्या। तिपाशी मंथरेनं कान भरून दिले अज्ञानी कैकईचे। अगं कैकई, माग दशरथ राजाला मालकाला काहीतरी 2 वरदान बॅलन्स मध्ये ठेवलेले आहेस, माग मालकाला काहीतरी। आणि एक लक्षात ठेव, स्वार्थ कधीतरी माणसानं बघितलाच पाहिजे की नाही? का जन्मभर परमार्थच करीत जाव? स्वार्थ पाहिला पाहिजे। माग दशरथ राजाला वरदान, 2 वरामध्ये एका वरदानानं भरताला राज्य माग, आणि दुसऱ्या वरदानानं रामाला वनवास 14 वर्षाचा। 2 वरदान माग। आणि मायबाप एक सांगू काय, वाईट गोष्टी चटकन पाठ होत असतात, चांगल्या गोष्टी लवकर येतच नाहीत। मुलांचं उदाहरण घ्या ना, इंग्रजीचं ट्युशन लावावं लागतंय लेकरायला, ट्युशन लावावं लागतंय, तेव्हा कुठे त्यांचा अभ्यास होत असते। आणि घाण 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 त्या वाईट ज्या शिव्या असतात त्या जर एखाद्याला दिल्या, मला वाटते त्याची ट्युशन लावायची गरज आहे का? एकदा शिवी दिली, जन्मभर विसरत नाही माणूस, ते जन्मभर विसरत नाही की नाही? आणि चांगल्या गोष्टी, एखादा अभंग पाठ कर, श्लोक पाठ कर, ते पाठ करायला किती वेळ लागते? होत नाही का? त्याचं कारणच एक आहे, अनंत जन्माचे संस्कारच आपल्यावर असे झालेले आहेत। 83,99,999 जन्मामध्ये वाईट संस्कार आपल्यावर झालेले आहेत। वाईट संस्कार फक्त मानवाचा देह असा मिळालेला आहे
की या जन्मामध्ये देवानं ज्ञान दिलेलं आहे आणि मनामध्ये विचार जर केला तर आपल्याला काहीही होता येते. तुकोबाराय म्हणतात, याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. इतर प्राण्यामध्ये हे ज्ञान आहे का? नाही. ज्ञानेन सदृशम पवित्रम हे विद्यते. जगामध्ये ज्ञानासारखी श्रेष्ठ वस्तूच नाही, भगवान अर्जुनाला म्हणतात. आणि म्हणून ते ज्ञान इतरत्र कुठे भेटत नाही, फक्त माणसाकडे ज्ञान दिलेलं आहे की नाही. नरदेह निधान लागले, निधान लागले उत्तम माणसाने जर विचार केला, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ते न धरावे. का माणसाने असा विचार करू नये? जगी आलासी माणूस म्हणून, जाताना जा देव होवनी, तुझीच करणी ठरविल तुझला रावण वा श्रीराम. राम बनायचंय का रावण बनायचंय? आपलं कर्तव्य आपल्याला ठरवणार आहे. कर्तव्याचा फुल्ल अधिकार आपल्याला देवानं देऊन टाकलाय. काय करायचंय ते कर, देऊन टाकलेलं आहे आपल्याला. पण आपण करतो का ते? आणि म्हणून सद्विद्या अत्यंत महत्त्वाची आहे, बाकीच्या विद्या महत्त्वाच्या नाहीत. सद्विद्या सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणून ज्ञानोबाराय एका ठिकाणी म्हणतात की मायबाप जैशी दीप कळिका धाकुटी, परिते बहुतेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी ठेकुटी म्हणून ये. सद्बुद्धी कमी म्हणताच येत नाही,
सूर्यनारायण उगवल्याबरोबर दिसायला छोटेचे असतात. लाईट दिसताना छोटा दिसतो, पण प्रकाश मात्र सर्वत्र अशा पद्धतीनं पसरत असतो. तशी सद्बुद्धी मायबाप दिसायला छोटी असेल, पण एक वाईट विचार अनेक वाईट विचारांना नाहीसे करून टाकत असतो. म्हणून मनात येणारी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये, लहान म्हणता येत नाही. आमच्या कौशल्या मातेच्या ठिकाणी मानवता आहे, उदारता आहे, लीनता आहे. म्हणून माऊली म्हटलेलं आहे, त्या प्रभूनं रामरायांनी कौशल्या मातेला रामरूप करून टाकलेलं आहे. अभंगाचं रामरूप अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, राम रूप केली रामे कौशल्या माऊली. भगवंताने कौशल्या मातेला राम रूप करून टाकलं. तिळ मात्र शंका नाही. काय कौशल्या मातेचं वर्णन करून सांगावं मायबाप. सद्विद्या अत्यंत महत्वाची ती आमची कौशल्या माता आहे. आणि म्हणून रामायणामध्ये असे काही पात्र आहेत मायबाप. रामायण हा नीतिशास्त्र पर ग्रंथ आहे. कसं वागावं ते आपल्याला रामायणाच्या माध्यमातून शिकायला मिळतं. आपल्या भारताचे रामायण आणि महाभारत हे दोन महान ग्रंथ आहेत मायबाप, महान ग्रंथ आहेत. रामायणामधून शिकवण मिळते आपल्याला. प्रभूनं आदर्श घालून दिला, जगाला आदर्श घालून दिला. आचरण तसं केलं आणि जगाने तसं वागावं असा प्रयत्न केला. आणि म्हणून मायबाप काय काय केलं, भगवंताचे कोणकोणते आदर्श घ्यावे लक्षात घ्या. हजारो लाखो त्रेता युगामधली घटना, त्यावेळेस प्रभूनं सांगितलं कलियुगात असं वागलं पाहिजे. मला सांगा, अयोध्या कांडामधले बरेच कामं झाले, स्वयंवर वगैरे झालं आणि भगवान अयोध्येला आले. काही दिवसामध्येच कैकईनं ऐकणे, त्या मंथरेनं कैकईच्या मनामध्ये विकल्प भरला आणि 2 वरदान दशरथ राजाला मागून टाकले. रामरायाला वनवासामध्ये निघण्याची वेळ आली. आणि त्यावेळेस मायबाप प्रकार असा झाला की वनवासात निघाल्यावर हळूहळू पुढे चालत 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 पंचवटीच्या ठिकाणी भगवान आले. कबंदासारख्या अनेक राक्षसांनाही मारलं. आणि पंचवटीच्या ठिकाणी आल्याच्या नंतर तिथं मात्र अशा पद्धतीनं सीतामातेनं एका हरणाला पाहिलं, रावणाच्या मामाला, मारीच नावाच्या हरणाला. आणि इच्छा व्यक्त झाली, भगवान मला या सुवर्ण मृगाची कंचुकी पाहिजे, घेतली पाहिजे, द्या आणून मला. भगवंताने विचार केला की अरे गड्या, हे राक्षस लोक थोडं वाईट विद्या शिकलेले असतात.
जारण मारण स्तंभन मोहन वशीकरण उच्चाटन वाईट विद्या शिकलेल्या यांनी काहीतरी डाव रचलेला आहे. हरणाच्या रूपानं यांनी रूप त्यांनी घेतलंय आणि चालेत काहीतरी याच्या मागे डाव आहे. आणि जाता जाता अशा पद्धतीनं प्रभू हरणाच्या मागे गेले. लक्ष्मणजीला सांगितलं, लक्ष्मणजी सीतेचं रक्षण करा बरं काय. आणि लक्ष्मणजीनं सुद्धा मायबाप बरेच प्रयत्न केले आणि तिकडं रावणाचा मामा मारीच त्याला देवाने बाण मारल्यानंतर आवाज तिथून निघाला, रामा धाव. अशा प्रकार लक्ष्मणा धाव लवकर, अशा प्रकारचा आवाज आला. रामाच्या मुखातला आवाज वाटला जशाला तसा आणि विचार केला. सीतामाते सांगितलं, लक्ष्मणजी पाहता काय, माझे मालक संकटामध्ये सापडलेले, जा तिकडे लवकर. लक्ष्मणजीने सांगितलं, आई ब्रह्मांडाचा मालक माझा राम आहे. देवाला कशाही प्रकारची भीती नाही. मला या ठिकाणी तुमचा सांभाळ करण्यासाठी ठेवलेलं आहे. लक्ष्मणजीला जे बोलो नाही त्या टाकून बोलल्या सीतामाता. त्यावेळी मात्र नाईलाज झाला लक्ष्मणजीचा. लक्ष्मण प्रकार असा घडला मायबाप. लक्ष्मणजीनं लक्ष्मण रेषा ओढली. सीता मातेला सांगितलं, आई एक काम करा, मी जातो बंधूकडे, परंतु या रेषेच्या बाहेर तरी येऊ नका. सांगितलं, निघाले. इकडं रावणानं संन्याशाचा वेश धारण केला आणि आले. भिक्षा वाढ माते, आई मला भिक्षा दे. संन्याशाच्या वेशामध्ये रावण बोलू लागला. त्यावेळी सीता माता बरेच प्रयत्न करते आणि सांगते, संन्यासी महाराज मी बाहेर येऊ शकत नाही. त्यांनी खूप गयावया केली आणि सीतामाता बाहेर आल्या. सीतामातेला घेऊन पुष्पक विमानामध्ये घेऊन रावण निघाला. वाटेने जात असताना मायबाप विचार करा, बरेच संकट रावणाला आले आणि जात असताना एका पक्षाची भेट झाली. एका पक्षाची, त्याचं नाव होतं जटायू पक्षी. जटायू पक्षानं पाहिलं, रावणाबरोबर द्वंद्व केलं, युद्ध केलं आणि बराच वेळ युद्ध झाल्याच्या नंतर रावणानं विचार केला, अरे मी एवढा 18-14 चौकड्याचा मालक आहे, पण हा पक्षी मला काहीच करू देत नाही, काय करावं. दुष्ट बुद्धी असलेला रावण जटायू पक्षाला त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे, अरे जटायू मला एक सांग, तुझं मरण कशामध्ये आहे. त्यावेळी जटायूनं बोलायला सुरुवात केली. सरळ मनाची माणसं सरळ उत्तर देत असतात. तसं जटायूनं उत्तर दिलं, रावणा मी माझं मरण सांगतो, तू तुझं मरण सांग. माझं मरण पंखामध्ये आहे, पक्ष माझे पंख उपडून टाकले की मी मरणार आहे, तुझं मरण सांग. रावणानं खोटं सांगितलं, माझं मरण पायामध्ये आहे. आणि त्यावेळी पाय धरण्यासाठी जटायू पक्षी जातो. रावण वर अशा पद्धतीनं जटायूचे पंख उपडतो आणि बाजूला फेकून देतो. काही इलाज चालत नाही. जटायू पक्षी बिचारा एका ठिकाणी मूर्छना अवस्थेमध्ये पडतो आणि सारखं प्रभूचं चिंतन करतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सारखं चिंतन करू लागलेलं आहे.
जटायूचे निजपोटी अंती श्रीराम देखावा दृष्टी आजी श्रीराम देखावा दृष्टी देह पडता सोय सृष्टी देह पडता स्वय सृष्टी आला भेटी निज भक्ता आला भेटे निज भक्ता निज भक्त स्वतःचा भक्त प्रभूचा भक्त आहे जटायू पक्षी त्याला भेटण्यासाठी भगवान आलेले आहेत आणि जटायू सांगू लागलेला आहे भगवान रावणे पुसता मरण असत्य नवदे माझे वदन आहे की नाही भगवान जन्मामध्ये मी कधी खोटं बोललो नाही रावणाला खरं सांगितलं आणि तुमची शपथ घेऊन सांगतो देवा खरं बोललो रावणानं माझी अशी अवस्था केली आयसे वदता जटायू वदना कृपेने द्रवला श्री रघुनंदन त्यासी देता आलिंगन आले रुदन श्रीरामा एक सांगू माय बाप भगवंताला कधीच कोणाबद्दल रडू येत नसते दशरथ राजा सोडून गेले ही गोष्ट कानावर पडली प्रभूच्या फक्त अश्रूचे 2 थेंब आले लगेच थांबवलं आपलं रडणं पण आज मात्र सांगतात नादबाबा त्यासी देता श्रीरामा जटायू अरे पक्षी असून एकदाही जन्मामध्ये खोटं बोलला नाहीस काय करावं आम्हाला माणसाचा जन्म मिळून क्षणोक्षणाला आम्ही खोटं बोलायलो पक्षी असून एकदाही खोटं बोलला नाहीस नवल वाटलं रे बाळा उठू का तुला मी अशा पद्धतीनं आणि त्यावेळेस जटायूपेक्षी सांगतो भगवान वाचे श्रीराम नाम स्मरण वाचे श्रीराम नाम स्मरण दृष्टीशी श्रीराम दर्शन वाचेशी श्रीराम दर्शन दृष्टीशी श्रीराम दर्शन रामकृष्णारी दृष्टीचे श्रीराम नंदन हृदय श्रीरामाचे ध्यान हृदय श्रीरामाचे ध्यान आयसे मरण मज कैसे भगवान तुमच्या मांडीवर माझं डोकं आहे माझे डोळे सारखं तुमचं रूप बघायला लागलेले आहेत आणि याच्यापेक्षा आता आम्हाला पुनर्जन्माची आवश्यकता नाही नको देवा आम्हाला बस तुमचं मुखकमल पाहिलं ना योग्यांच्या सुद्धा स्वप्नात यायला तुम्ही तयार नाहीत देवा आज प्रत्यक्ष मला तुम्ही भेट दिलेली आहे देवाला असं बोलल्यावर डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या हो मला वाटते आपलीही भगवान अशीच परीक्षा घेत असतो देवानं 83,99,999 जन्मानंतर आपल्याला मानव जन्म दिलाय देव आपली सुद्धा परीक्षा घेत असतो गुरुजी लोक जसं वर्षभर अभ्यास करून घेतात विद्यार्थ्याकडून आणि परीक्षा 3 तासामध्ये घेतात आणि नंतर त्या 3 तासावर निकाल लावत असतात पास का नापास तसाच काहीसा प्रकार आहे मायबाप मानवी जन्माला आल्याच्या नंतर प्रभू आपली परीक्षा घेत असतो जन्मताना रडत येतो बाळ आणि आपण मात्र हसत हसत पेढे वाटतो जिलबी वाटतो खुश ते बाळ रडत राहते विचार करते बाळ आपल्या मागे जन्मभर आता दुःखच लागणार आहे आणि तेच बाळ हळूहळू हळू मोठं झालं की सत्कर्म करायला लागतं चांगले कर्म करायला लागतं जसे संस्कार घडले तसं ते बाळ बनायला लागतं चांगले संस्कार घडले की चांगलं बनतं वाईट संगती लागली की वाईट मार्गाला लागतं त्याला चांगला मार्गच कळत नाही आणि म्हणून मायबाप सत्कर्माला लागलं चांगले कर्म जन्मभर जर केले तर मायबाप माणूस म्हणून जन्माला आलो आणि माणूस म्हणून मरलो आणि सगळ्यांच्या डोळ्याला जर धारा लागल्या की अरे खरंच माणूस खूप चांगला होता आपण जन्मताना लोक हसले पण मरताना जर लोकांच्या डोळ्यांना अश्रू आले लोक म्हणले खरंच माणूस चांगला होता उत्तमाची उर कीर्ती
कीर्ती मागे सत्कर्म करून गेलो आपण. हा अट्टहास कशासाठी असतो सप्त्यांचा? आपण एकत्र आलो पाहिजे, माणूस म्हणून जीवन जगलो पाहिजे, याच्यासाठी तर सप्तांचं आयोजन असतं. कीर्ती उरते, मरावे परी कीर्ती रूपानं उरलं पाहिजे, आहे की नाही? कीर्ती रूपानं उरलं पाहिजे. महापुरुष संत महात्मे मायबाप, आहे की नाही, शरीरानं देहानं गेले असतील, पण त्यांच्या विचारानं त्यांच्या ज्ञानानं आजही जागृत आहेत, आपल्याला जागा करतात मायबाप, आहे की नाही? आणि म्हणून कमीत कमी मला वाटतं ढक्कल पास तरी होत जावं. 35% तरी, 100% नाही मिळाले मिळाले, पण कमीत कमी ढक्कल पास 35% तरी मार्क मिळाले पाहिजे. काही माणसाला तेही मिळत नाहीत, आहे की नाही? जन्मभर वाईट कामं करायचंय आणि मरताना डोळ्याला अश्रू, अरे जन्मात मी येऊन काहीच केलं नाही, झाला संपला देह. आणि लोकालाही असं वाटतंय बरं झालं बला गेली, असं म्हणलं की समजायचं आपण परीक्षेत नापास झालो, फेल झालो परीक्षेमध्ये. याचा अर्थ असा आहे मायबाप, जीवनामध्ये सत्कर्म अत्यंत महत्त्वाचे असतात, सत्कर्म केलेच पाहिजे. जटायू नावाच्या पक्षासाठी प्रभूच्या डोळ्यात त्या ठिकाणी अश्रू आले, रडू लागले. देव जटायू माणसं असून कसं वागाव कळणं झालंय. होय, पक्षी असून जीवनात एकदाही तू खोटं बोलला नाहीस. नवल वाटलं अशा पद्धतीनं प्रभूला सुद्धा. आणि म्हणून मायबाप ब्रह्मदेवाने सुद्धा जनतेला सांगितलं ना मायबाप, आहे की नाही, खरं बोलत जा, वाचारूपी सिद्धी प्राप्त होत असते माणसाला. सत्य बोले तात्पर्य असं आहे, देवानं मुख कमल दिले सत्य बोलण्यासाठी. एक लक्षात ठेवा, ज्ञानेंद्रिय दिले, कर्मेंद्रिय दिले, 2 कान दिले, 2 डोळे दिले. 85% ज्ञान डोळ्याच्या माध्यमातून होते, 11% ज्ञान कानाच्या माध्यमातून होते, बाकीच्या इंद्रियांच्याद्वारे 6% ज्ञान. डोळे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. प्रभूचं रूप पाहण्यासाठी डोळे दिलेत, प्रभूचं गुण ऐकण्यासाठी देवानं आपल्याला कान दिलेले आहेत. आणि म्हणून डोळे अत्यंत महत्त्वाचे आहेत, पण तोंड मात्र एकच दिले. होय, याचं जेवणासाठी अन्नमय शरीर असल्यामुळं उपयोग होतो, आणि नामचिंतनासाठी सुद्धा या तोंडाचा उपयोग होतो. याला मुख कमल म्हटलेलं आहे. कमल मुख राम भजन कबीरदास महाराजांनी सांगितलं, मायबाप, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. कमल मुख, कमळासारखं मुख आहे आपलं. कमळाची उपमा मुखाला दिली. गोड बोलत जावं, सत्य बोलत जावं, मधुर बोलत जावं.
दुसऱ्याच्या मनाला आनंद वाटेल असं बोलत जावं. एक वाचा सिद्धी पावाल अज्ञापक होवाल म्हणिये तुमते मागतील महारुद्धी. वाचारूपी सिद्धी मिळत असते. सांगण्याचं तात्पर्य असं आहे मायबाप, जटायुपेक्षाच्या मनामध्ये ध्यानामध्ये चिंतनामध्ये भगवान सारखे होते आणि म्हणून भगवान त्याचे झाले याच्यात संदेहच नाही. अभंगाचं दुसरं राम राहिला मानसी, राम राहिला मानसी, ओ राम राहिला मानसी, ओ राम राहिला मानसी, राम राहिला अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, राम राहिला मानसी ध्यानी चिंतनी जयासी, राम होय त्यासी संदेह नाही भरवसा. संदेह अजिबात नाही, तो राम रूपच होतो. काय करावं लागेल? राम राहिला मानसी, मनामध्ये राम राहिला पाहिजे. देवानं सुंदर अशा प्रकारचं मनरूपी फूल आपल्याला दिलेलं आहे. मनामध्ये भगवंताला साठवायला पाहिजे, ध्यानामध्ये भगवंताला साठवायला पाहिजे आणि चिंतनामध्ये देवाला साठवायला पाहिजे. चिंतन 3 अक्षर आहेत मायबाप चिंतन या शब्दामध्ये. चिन म्हणजे मन आणि तन म्हणजे शरीर. या शरीरामध्ये देवानं मन आपल्याला दिलंय आणि ते मन अशा पद्धतीनं देवाच्या ठिकाणी लावायला पाहिजे. रामकृष्णारी विठ्ठल विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य असं आहे, प्रत्येक नवमीला या कीर्तनाला असं होतंय. चोपडे महाराज मागच्या एका नवमीला मंडपच उडून गेला होता वाऱ्यानं. रामकृष्णारी या नवमीला अशा पद्धतीनं पाऊस येतोय. काय होईल काय प्रभूची लीला आहे की नाही. पावके दहावे वर्षावे जळे आहे की नाही. प्रभूची लीलाच ती अशा पद्धतीनं असेल. सांगण्याचं तात्पर्य ध्यान महत्वाचं आहे, मन महत्वाचं आहे, चिंतन महत्वाचं आहे. संदेह मनात अजिबात ठेवायची गरज नाही. राम होय त्यासी संदेह नाही भरवसा. भरवसा ठेवा, संदेह मनामध्ये अजिबात राहू देऊ नका. कारण संदेहासारखं पाप नाही या जगतामध्ये. संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर, हे विनाशाची वागुर प्राणियासी. संशय अत्यंत वाईट आहे मायबाप.
म्हणून संशय मनात धरायचा नाही, निसंशयपणे काम करा. तो भरवसेने भेटे पांडुरंग, भरवसा ठेवायचा, संशय मनामध्ये धरायचा नाही. राम झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून मायबाप प्रभूनं सगळं जगताला तुकोबदार आहे म्हणतात अयोध्येचे लोक राम झाले सकळीक. अहो त्या जनक राजाच्या मुलीनं जानकी मातेनं स्मरण केलं आणि 18 पद्म अशा प्रकारचे वानर मंडळी अहो ते सुद्धा राम झाले. स्मरता जानकी रामरूप झाले कपी, रामरूप कपी होऊन गेले. हे अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. पुढे तुकोबाराय म्हणतात मायबाप अहो माणसं रामरूप होतील याच्यात नवल नाही, रावणाला सुद्धा प्रभूनं रामरूप केलं. हे अभंगाचं 5वं चरण. अयोध्येचे लोक रावणेशी लंका, रावणाची लंका, अयोध्येची लंका, रावणाची झाले देखा